रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. कोडोली बस स्थानकाच्या सर्वेक्षणात उपग्रहाअभावी प्रवाशांची गैरसोय निदर्शनास. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाअंतर्गत कोडोली बस स्थानकाचे सर्वेक्षण समितीमार्फत तपासणी करण्यात आली. या तपासणीवेळी सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, कामगार अधिकारी बालाजी कौलगे तसेच कोल्हापूर आगाराचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक महेश विभूते यांच्यासह अशासकीय सदस्य उपस्थित होते. समितीने बस स्थानकाची पाहणी करून गुणांकनही केले. या सर्वेक्षणात कोडोली बस स्थानक परिसर स्वच्छ व सुंदर आढळून आला. मात्र उपगृहाशेजारीच शौचालय व स्वच्छतागृह असल्यामुळे निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे उपहारगृह चालवण्यास कोणीही पुढे येत नसल्याचे निदर्शनास आले. परिणामी प्रवाशांना चहा नाश्त्याची मोठी गैरसोय होत आहे. यासाठी उपहारगृहाचा दरवाजा बदलणे किंवा स्वच्छतागृहाचे स्थलांतर करणे गरजेचे असल्याची मागणी करण्यात आली. तसेच महिलांसाठी उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षात स्तनपान व विश्रांतीसाठीही आवश्यक फर्निचरची कमतरता असल्याचेही स्पष्ट झाले. कराड, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे आणि मुंबई या लांब पल्ल्याच्या ठिकाणांसाठी एसटी फेऱ्या वाढवण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. याचबरोबर पन्हाळा किल्ला, ज्योतिबा डोंगर आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या ठिकाणांसाठीही अधिक फेऱ्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली. कोडोली बस स्थानक भव्य आणि प्रशस्त असले तरी परिसरात खाजगी वाहनांची वाढती वर्दळ आणि खोकीधारकांचे अतिक्रमण यामुळे एसटी बसेसच्या ये-जा करण्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. उन्हाळ्यात प्रवाशांना उकाड्याचा त्रास होत असल्याने सिलिंग फॅन बसवण्याची गरज व्यक्त झाली. तर पावसाळ्यात गळतीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याचेही समोर आले. शासनाच्या स्वच्छ सुंदर बसस्थानक संकल्पनेला कोडोली बसस्थानक काही प्रमाणात अपवाद ठरत असल्याचे चित्र दिसून आले. या संदर्भात प्रवाशांनी अनेक वेळा कोल्हापूर आगार नियंत्रणाकडे मागण्या करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संबंधित लोकप्रतिनिधी आणि परिवहन महामंडळाने तातडीने लक्ष घालून कोडोली बस स्थानकाची दुरावस्था करावी अशी मागणी जोर धरत आहे. या सर्वेक्षणावेळी अमोल गोंजारी, बालाजी कौलगे, महेश विभूते यांच्यासह स्थानिक प्रतिनिधी म्हणून पत्रकार बाबासाहेब कावडे, प्रवासी मित्र सुरेश कुलकर्णी तसेच आगार व्यवस्थापक उमेश शिंदे उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील इतर अनेक बस स्थानके स्वच्छ व सर्व सोयींनी युक्त असल्याचे निरीक्षणही यावेळी गोंजारी यांनी व्यक्त केले. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावडे. नमस्कार, मी अमोल गोंजारी, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन सोलापूर विभाग. आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान, तर हे सर्वेक्षण चौथं अंतिम सर्वेक्षण करण्यासाठी कोल्हापूर विभागात आलेलो आहे. माझ्यासोबत माझे सहकारी कामगार अधिकारी श्री कौलगे साहेब आणि आम्ही गेल्या 3 दिवसापासून कोल्हापूर विभागात वेगवेगळ्या बसस्थानकावरती आम्ही सर्वेक्षणाची माहिती घेत आहोत. कोल्हापूर विभागाने स्वच्छतेबद्दल केलेले काम आम्ही तपासत आहोत, पाहत आहोत आणि या सर्वांची माहिती घेताना मला खूप आनंद होतो आहे सांगायला की कोल्हापूर विभागाने खूप चांगली कामगिरी या अभियानामध्ये केलेली आहे. त्यांचे काही बसस्थानक निश्चितच नाव घेण्यासारखे आणि खूप स्वच्छतेच्या बाबतीत त्यांनी परिश्रम घेतलेले स्पष्ट दिसत आहेत. उदाहरणार्थ गारगोटी असेल, आजरा असेल, गडहिंग्लज असेल, खूप चांगलं काम केलेलं आहे. आज आम्ही इथं कोडोली बसस्थानकावरती आलेलो आहोत. कोडोली बसस्थानकावरती पण बसस्थानकाची स्वच्छता त्यांनी चांगली मेंटेन केलेली आहे. काही थोड्याशा त्रुटी आम्हाला थोड्या जाणवल्या, त्या आम्ही वाहतूक नियंत्रक आणि इथले सहाय्यक वाहतूक अधीक्षक आहेत त्यांच्या कानावरती घातल्या आणि त्यानुसार आम्ही पुढं त्यांना सूचना काही दिलेल्या आहेत. या सर्वेक्षणाच्या प्रसंगी किंवा या स्वच्छता अभियानाबद्दल मला राप प्रवाशांना पण आवाहन करतो मी की हे बसस्थानक आपलं आहे आणि आपलं बसस्थानक स्वच्छ ठेवायची जबाबदारी ही आपणा सर्वांची आहे. महामंडळ स्वच्छतेच्या बाबतीत अत्यंत जागरूकच आहे आणि आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही करतो आहोत. परंतु आपण सुद्धा आपलं बसस्थानक स्वच्छ ठेवण्यासाठी महामंडळाला मदत करावी अशी ह्या अभियानाच्या प्रसंगी मी अपेक्षा व्यक्त करतो. सोलापूर विभागाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.